महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आली आहे. हो माता बहिणींनो, ज्या हप्त्याची तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून वाट बघत होता, तो दिवस आता आला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हप्ता वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. बघा, काल काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला. तुम्हाला हप्ता आला का नाही, तुम्ही नक्की आपल्या मेसेज बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, आज सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आज दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू झालं आहे. बघा, आता दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, आता या ठिकाणी वाटप सुरू झालं आणि 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली. बघा, मार्च महिन्याचा 21वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता. काल काही बहिणींना हप्ता मिळाला, परंतु आतापर्यंत देखील भरपूर बहिणी या हप्त्यापासून वंचित आहे. आता डायरेक्ट महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे, टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे आणि आज पुन्हा 15 जिल्ह्याचा नंबर लागला. मग माता बहिणींनो, तुमचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही, तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे की तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये आलं तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार. आता लक्षामध्ये घ्या, काही महिला अशा आहे ज्यांना 1,500 रुपये येणार आणि काही महिला अशा आहे ज्यांना 3,000 रुपये येणार. मग 1,500 रुपये नेमकं कोणाला येणार आणि 3,000 रुपये नेमकं कोणाला येणार, लक्षामध्ये घ्या. 3,000 1,500, काही महिलाला 1,500 येणार, काहीला 3,000. तर मग बघा, असं का होणार, कशामुळे असं या ठिकाणी सध्या सुरू आहे. काही महिलाला 1,500 रुपये आले, काही महिलाला आज 3,000 रुपये देखील येत आहे. सरकारने स्पष्ट शब्दामध्ये आता उत्तरे दिली आहे. तर मग लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो, 15 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी लाभ मिळत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे. ही मात्र गोष्ट लक्षामध्ये ठेवा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही महिलांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येतो. तर बघा, सरकारने यादी सांगितली आणि अगदी 2 मिनिटांमध्ये आता आपण यादी पाहून घेऊया. तर बघा माता बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे. बघा, मोठे खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आज आली आहे. फक्त सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये 100% लाभ जमा होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज अत्यंत महत्त्वाचे अपडेट सरकारने दिले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल, बघा, या 2 महिन्यांचा प्रलंबित निधी आता वितरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये, पात्र माता बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया योगामध्ये सुरू करण्यामध्ये आली आहे. आणि महिलांच्या खात्यामध्ये खटाखट काही महिलांना 1,500 तर काही महिलांना 3,000 रुपये असा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून यादी जारी करण्यामध्ये आली. आता या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 8,700 कोटी रुपयांचा मोठा निधी सध्या वर्ग केला असून त्याचे वितरण आज सकाळपासून टप्प्याटप्प्याने होत आहे. ज्या बहिणींना गेल्या महिन्यामध्ये मार्च महिन्याचा, आता लक्षामध्ये घ्या, 1,500 रुपयांचा हप्ता भेटला नव्हता, बघा, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये येणार आहे. बघा, काल काही बहिणींना मार्च महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले. तर मग बहिणी म्हणत आहे, आम्हाला 3,000 रुपये का आले नाही. चिंता करू नका, आज दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू आहे. काही महिन्याला आज पुन्हा 1,500 रुपये येणार आहे आणि ज्या महिन्याला मार्च महिन्याचा 21वा हप्ता भेटला नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळणार आहे. बघा, आता सरकारने यादी यासाठी जारी केली. आता विशेष म्हणजे पहिल्याच क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड जिल्हा. बघा, नांदेड जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. जर नांदेड जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. असं जरी म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. आता बघा, राज्याची आर्थिक परिस्थिती आणि काही तांत्रिक कारणामुळे गेल्या काही काळामध्ये हप्ता वितरणास विलंब झाला होता. मात्र आता प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय आता घेण्यामध्ये आला. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली. बहिणींना आज लॉटरीच लागली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर बघा जो काय आता जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा ही बैठक या ठिकाणी 3 मंत्र्यांमध्ये पार पडली. बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, डेप्टी CM बघा सुनेत्राताई यांच्या माध्यमातून ही बैठक या ठिकाणी पार पडली. आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये लाभ जमा झालाच पाहिजे. बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुम्हाला लाभ मिळणार आहे. हा निधी वितरणाचा दुसरा टप्पा असून पहिल्या टप्प्यामध्ये यशस्वी टप्प्यानंतर आता अधिक योगाने काम सुरू झाले आहे. आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या बँकांना देखील सूचना दिली आहे ज्या महिलांनी आपले खाते सीडिंग पूर्ण केले आहे. आता लक्षामध्ये घ्या, तुमची सीडिंग म्हणजे की कोणती सीडिंग? आता बघा आधार सीडिंग तुमची पूर्ण असेल तेव्हाच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये लाभ मिळणार. आज महिलाला लाभ मिळत आहे. आणि नाशिक जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागला आहे. बघा जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठे खुशखबरच आल्यासारखं झाले आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. बघा सरकारने स्पष्ट केलं आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, बघा अशाच गरजू महिलांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा लाडकी बहीण योजनेचा आता जमा करण्यामध्ये येत आहे. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल, तुमचं उत्पन्न 3 लाख रुपये असेल, तुमच्याकडे फॉर्च्युनर असेल, तुमच्याकडे थार असेल किंवा कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या जिल्ह्यामधील महिलांनी आपले बँक खाते तपासावे. कारण बघा तिथे एकामागे एक पाठोपाठ एकदम 2 मेसेज जमा होत आहे. म्हणजे की स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर माता बहिणींनो, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजेस सुद्धा येऊ लागले आहे की तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहे. आता बघा परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार. त्यानंतर सरकारने सांगितलं KYC प्रक्रिया पूर्ण केलेल्या बहिणींना या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही. लक्षामध्ये घ्या, अशी ग्वाही प्रशासनाकडून आता देण्यामध्ये आली. पालघर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाभ जमा होत आहे. तिथे देखील बघा बँकांच्या माध्यमातून लाभ जमा करण्याच्या पद्धती सुरू आहे. आता ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी नाही अशाच गोरगरीब महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा लाभ आता मिळत आहे. 3,000 रुपये म्हणल्यावर ही रक्कम काय कमी नाही, कारण की हा कोट्यवधी निधी आहे जो की महिलांना आता मिळत आहे. बघा मराठवाड्यामधील बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या मोठी असून तेथे प्रत्येक तासाला एका तालुक्यामध्ये पैसे सोडले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे बघा प्रलंबित हप्त्याचे वाटप आज दुपारपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले होते. परंतु बघा तांत्रिक कारणामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आता लाभ जमा होत आहे. आणि या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु 1,500 रुपये कोणत्या बहिणीला मिळणार? बघा ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल 1,500 रुपये आले अशा बहिणींना आज पुन्हा 1,500 रुपये मिळणार. म्हणजे की बघा एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता वाटप सुरू आहे. आणि ज्या बहिणींना काल हप्ता जमा झाला नाही बघा अशा बहिणींना आज 3,000 रुपये एकामागे एक जमा होणार आणि 2 मेसेज या ठिकाणी येणार आहे. बघा अशा बहिणींना 1,500 रुपये आज जमा होणार. बघा लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 3,000 रुपये मिळणार, 1,500 रुपये मिळणार. परंतु काही बहिणी अशा आहे ज्यांना भरपूर महिन्यापासून हप्ते रखडले आहे. बघा आता मग या ठिकाणी हप्ते रखडले तर त्यांनी नेमकं काय करायचं? बघा एक अडचण सध्या आली आहे. भरपूर महिलांसोबत एक अडचण अशी होत आहे की त्यांचा या ठिकाणी अर्ज अपात्रतेमध्ये मोडला जात आहे. मग लक्षामध्ये घ्या,
अर्ज पात्रतेमध्ये कसा मोडला. आता काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, लक्षामध्ये घ्या. तर सरकारचं म्हणणं आहे एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा मग नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या. तुम्ही दोन्ही योजनेचा सोबत लाभ घेऊ शकत नाही, कारण की दोन्ही ज्या काही योजना आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहे. त्यामुळे महिलांसाठी स्पेशल लाडकी बहीण योजना सुरू करण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, विदर्भातील यवतमाळ, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये सरकारने निधी वितरणाचे आदेश दिला आहे. 10 एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या कुटुंबातील महिलांना यावेळी प्राधान्याने 3,000 रुपयांचा लाभाचा हिस्सा दिला जात आहे. ज्यांच्या पतीच्या नावे जास्त जमीन आहे अशा महिलांना मात्र या टप्प्यामधून वगळण्यात येत आहे, असं सरकारने सांगितलं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, बघा कोकण विभागामधील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये देखील डीबीटी प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून सरकारने 3 दिवसाचे नियोजन आणले असून बघा त्यातील दुसरा टप्पा आज 15 जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आली आहे. राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस या ठिकाणी वाटप सुरू राहणार आहे. आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की सरकारने सांगितला पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा. बघा या जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणीला 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांचे अर्ज पात्र किंवा बाद करण्यामध्ये आले आहे त्यांना यादीतून कापले जात आहे. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्यांचे अर्ज या ठिकाणी पात्र यादीमध्ये आले नाही किंवा येत नाही, काय अडचण येत आहे अशा महिलांचे अर्ज काढण्यामध्ये येत आहे. केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच या दोन्ही योजनांचा बघा आता या ठिकाणी कोणत्या 2 योजना लक्षामध्ये घ्या. आता सरकारच्या या ठिकाणी 2 योजना सध्या सुरू झाल्या आहे. एक आहे लाडकी बहीण योजना. बघा त्यानंतर या ठिकाणी दुसरी पण योजना सरकारने सुरू केली आहे, ती म्हणजे की महिलांना 1.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत लोन देखील लाडकी बहीण योजनेवर मिळत आहे. पात्र महिलांनाच या ठिकाणी हा लाभ मिळत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 योजनांचा लाभ मिळत आहे. सरकारने इथून मागे सांगितलं नव्हतं, परंतु आता स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्याच महिला 5 लाख रुपये लोनसाठी पण पात्र आहे. आता बघा सातारा जिल्हा तर झाला, त्यानंतर पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की दुर्गम भागामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील निधी वाटपाची प्रक्रिया आज योगाने पार पडत आहे. ज्या महिलांनी स्वतःची आणि पतीची बघा KYC पूर्ण केली आहे त्यांना या 3,000 रुपयांच्या हप्त्याचा मेसेज प्राप्त होत आहे. बघा आता या ठिकाणी उत्पन्नाचा 2025चा दाखला आणि बघा रेशन कार्डची पडताळणी करूनच सरकारने ही यादी आता जारी केली आहे. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा सरकारने पुढील टप्पा सुद्धा सांगितला आहे. पुढील टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा एकूण सरकारने 3 याद्या तयार केल्या होत्या आणि आता स्पष्ट शब्दामध्ये सरकारने सांगितलं आज 15 जिल्ह्यांमध्ये वितरण होत आहे. उद्या या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, उद्या जर तिसरा टप्पा सुरू झाला तो 16 जिल्ह्यांची यादी येणार आहे आणि त्याच 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की माता बहिणींनो लक्षामध्ये ठेवा, हा लाभ या ठिकाणी सर्व बहिणींना मिळत नाही. सरकारने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे ज्या बहिणींची KYC आहे अशाच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाभ मिळणार आणि ज्या बहिणींचे नाव यादीमध्ये येत आहे अशाच बहिणींना लाभ मिळत आहे. मग तुमचं नाव यादीमध्ये आलं का नाही तुम्ही आपल्याला मेसेज करून नक्की सांगा. त्यासोबत बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय तर झाला, परंतु बघा आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी महिलांच्या मोबाईलचा मेसेज वाचणार की त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यामध्ये आले. तर मग माता बहिणींनो आता लक्ष देऊन बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता तर वितरित केला जात आहे. आता या ठिकाणी काहींना 3,000 तर काहीला 1,500 सुद्धा येऊ शकतात. आता काहीतरी तांत्रिक कारणास्तव
हप्त्याचं या ठिकाणी मागे पुढे सुरू असतो, परंतु येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये 3,000 रुपये 100% महिलांना मिळणारच आहे. आज 1,500 रुपये जरी मिळाले तर येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा 1,500 रुपये मिळतील. सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी झाला. आणि माता बहिणींनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट देखील पुढे तुम्हाला बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.